नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळली आहे। लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये ही मृत चिमणी आढळली। ही दृश्य सध्या आपण बघतोय। नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातल्या घाटरोहना गावातला हा सगळा प्रकार आहे। पोषण आहार पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थ मागणी करतात। जिल्हा परिषद सीईओ आणि ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन सुद्धा या संदर्भातलं दिलं गेलेलं आहे। लहान मुलांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल हा, कारण त्यांच्या पोषण आहारामध्ये ही मृत चिमणी आढळून आलेली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आपण अपडेट घेणार आहोत। जितेंद्र, हा सगळा प्रकार फार धक्कादायक म्हणावा लागेल। लहान मुलांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे। कारवाई झाली आहे का? मुळात दखल घेतली गेली आहे का या प्रकरणाची? नक्कीच रिद्धी, कारण लहान मुलांच्या पोषण आहारासाठी जिल्हा परिषदेतर्फे पोषण आहार पुरवण्यात येतो। जे मुलं अंगणवाडीत जात नाही किंवा आता अंगणवाडी बंद आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे, त्यांच्या घरी पोहोचवला जातो हा आहार आणि हा सीलबंद पॅकेटमधून पोहोचवला जातो। मात्र पारशिवनी तालुक्यातील घाटरोहना ग्रामपंचायतीअंतर्गत नील शिंदे नावाच्या एका बालकाच्या घरी जेव्हा हे पॅकेट उघडलं त्याच्या पालकांनी, तेव्हा त्यात अक्षरशः मृत चिमणी म्हणजे एक पक्षी सापडला। ती पक्षी चिमणी असल्याचं नंतर निदर्शनास आलं आणि हे प्रकार जे आहे ते नंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जिल्हा परिषदेकडे याची तक्रार केली आहे। जिल्हा परिषद सीईओ असतील किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षा यांच्याकडे ही तक्रार दिलेली आहे। आणि जे कंत्राटदार आहेत किंवा जे शालेय पोषण आहार किंवा बालकांचा जो पोषण आहार ज्यांना पुरवण्यात येतो त्या पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे किंवा त्यांचं कंत्राटही रद्द करण्याची मागणी केलेली आहे। जिल्हा परिषदेच्या सीईओनी या संदर्भात नोटीस पाठवलेली आहे आणि स्पष्टीकरण मागितलेलं आहे। आता हे कंत्राटदार किंवा जे पुरवठादार आहेत या पोषण आहाराचे ते काय स्पष्टीकरण देतात किंवा त्यांच्याकडून काय खुलासा होतो आणि त्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे काय कारवाई करण्यात येते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, जितेंद्र, पोषण आहार पुरवठादार जो कोणी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जाते, तर त्याबाबत काही तपशील आहेत का? ज्या प्रकारे हा पुरवठादार आहे आणि यांनी ज्या प्रकारे पुरवठा केलेला आहे सीलबंद पॅकेटमध्ये केलेला आहे आणि सीलबंद पॅकेटमधून एखादा मृत चिमणी किंवा मृत पक्षी बाहेर पडणं हे अतिशय गंभीर बाब आहे। जितेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सर, तुम्ही बघताय कशा पद्धतीने हा धक्कादायक प्रकार सगळ्या समोर येतोय। थेट लहान मुलांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल। असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये जी पारशिवनीमध्ये जी घटना झाली की जो शाळेतील विद्यार्थ्यांना जो पोषणाहार देण्यात येतो, आता त्यामध्ये जर चिमणी आढळत असेल तर अतिशय धक्कादायक अशी बाब आहे। शासनाचं याच्याकडे काही लक्ष दिसत नाही। लहान मुलांच्या जीवनाशी हा खेळ करणं या सरकारचं चालू आहे। त्याच्यामुळे जो कोणी पुरवठादार आहे त्याच्यावर जिल्हा परिषदने आणि राज्य शासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी शाळेतील मुलांच्याशी जो जीवघेणा प्रकार आहे तो महाराष्ट्रामध्ये बंद केला पाहिजे। सर, आजपासून पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे। अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार का? हा, कालच आम्ही बोललो की हा मुद्दा आम्ही उपस्थित करू, 100% उपस्थित करू आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करायला लावू आणि अशा घटना पुढील काळामध्ये घडू नये याची दक्षता राज्य शासनाने घ्यावी। काय नेमकं आवाहन कराल सरकारला या निमित्तानं? नाही, कसं आहे, शासनाला आव्हान आमचं एकच राहील की अशा गोष्टी ज्या लहान मुलांना खाण्यासाठी जे शाळेमध्ये दिलं जातं त्याच्यावर सुद्धा तुमचं दुर्लक्ष असेल। अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर सरकारचं काही लक्षात दिसत नाही, कोणत्याच गोष्टीकडे सरकारचं लक्ष नाही। फक्त पक्ष फोडाफोडी करायची, याच्याशिवाय राज्य शासनाचं या भारतीय जनता पार्टीचं कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष नाही। या निमित्तानं पालकांमध्ये सुद्धा सर रोष पाहायला मिळतोय। जो पोषण आहाराचा पुरवठादार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी होतीये। सरकारने याबाबत नेमकं काय ठोस पाऊल उचलावं असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे की याच्यामध्ये अतिशय गंभीर प्रकार आहे। याच्यामध्ये सरकारने जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि अशा घटना पुढील काळामध्ये घडणार नाही याची सुद्धा दक्षता राज्य शासनाने घेतली पाहिजे। जी, निश्चित। अनिल देशमुख जी, धन्यवाद। तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातली ही घटना आपण बघतोय। घाटरोहना गावातला हा सगळा प्रकार आहे।
पोषण आहार पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या ग्रामस्थ करतात, कारण जो पोषण आहाराचं जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये एक मृत पक्षी आढळला आणि हा पक्षी मृत चिमणी असल्याचं नंतर उघडकीस आलेला आहे। लहान मुलं ज्यांना पोषण आहार सरकारकडून दिला जातो त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे लहान मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे असं चित्र यातून स्पष्ट होत आहे। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार म्हणावा लागेल। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे जाणार आहोत। जितेंद्र, सध्या जिल्हा परिषद सीईओंना आणि ग्रामपंचायत सरपंचांना या सगळ्या संदर्भात निवेदन दिलं गेलं असं समजतंय, त्याची दखल घेतली गेली आहे का? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे ही अतिशय गंभीर अशी घटना समोर आली, कारण शालेय पोषण आहार असो किंवा मुलांचं जे बालकांचं पोषण आहार आहे आणि त्या सिल्वन पाकिटामध्ये जेव्हा एखादी मृत चिमणी किंवा मृत पक्षी आढळतो, तो आला कसा, कुठून आला आणि तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला कसा किंवा मुलांपर्यंत घरी पोहोचला, ते सीलबंद पाकिटातून याची नक्कीच चौकशी होणे आणि उच्चस्तरीय चौकशी होणे समोर अपेक्षित आहे। कारण हा केवळ एकच प्रकार नाही, तर या प्रकारचे काही मग छोटे मोठे किंवा ज्या प्रकारचा निकृष्ट पोषण आहार पुरवण्याच्या अनेकदा ज्या तक्रारी येतात त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे। याची दखल जिल्हा परिषदेच्या सीओनी घेतलेली आणि स्पष्टीकरण देखील बजावलेलं आहे, नोटीस बजावलेली आहे पुरवठादाराला। आता पुरवठादार काय स्पष्टीकरण देतो याच्यावर आता त्याचं आणि त्यानंतर जिल्हा परिषद यावर काय कारवाई करते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित जितेंद्र, खरं तर हा प्रकार सध्या नागपुरातला समोर येत असला तरी यापूर्वी सुद्धा राज्यभरात अनेकदा असं घडलंय। पोषण आहारादरम्यान किंवा मुलांना जे खायला दिलं जातंय, अचानक पाल आढळणं किंवा झुरळ त्याच्यामध्ये आढळणं, ह्या गोष्टी बऱ्याचदा घडल्या। त्या संदर्भातल्या बातम्या सातत्यानं पुढारी न्यूजनं समोर आणलेल्या आहेत। या सगळ्याचा सरकारनं आत्ताच्या क्षणाला तरी समग्रपणे विचार करणं आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलणं याची गरज आता निर्माण झाली आहे। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे अशा घटना घडतात आणि ह्या सहसा ज्या घटना समोर येतात त्या ग्रामीण भागातील असतात। अनेकदा अशा घटना घडूनही समोर येत नाही, कारण त्या ग्रामीण भागातील असतात। ग्रामीण भागातील घटना शहरापर्यंत येणे आणि त्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि मग ते समोर जाणे, याला एक चेन लागते, मात्र ती कुठेतरी खंडित झाल्याचं असते। अशा वारंवार घटना येत असतात, त्या सर्वच घटना सामोरही येत नाही। मात्र आता जी घटना समोर आलेली आहे ती नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील घाटरोणा या गावातील आहे। जागरूक पालक असतात, पालकांनी जर विचार केला नसता की जाऊ द्या आता एक मृत चिमणी गेली आहे आणि सोडून द्यावं, तर हे प्रकरण तिथेच दबलंही असतं। मात्र जागरूक पालक असतात आणि त्यानंतर जिल्हा परिषद असो किंवा मग ग्रामपंचायत लेवलचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे। त्याच्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खोलवर तपास करणे, चौकशी करणे आणि त्यानंतर अशा घटना घडू नये याबाबत काय आपण त्याचे प्रिमेटिव्ह हे घेऊ शकतो तेही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि असे पावलं उचलणं तेही महत्त्वाचं आहे की अशा घटना वारंवार घडू नये किंवा ह्या ग्रामीण भागात देतात जसं दिलं तसं चालतं, हे जे चालतं जे राहतं नेहमीचं, हे कुठेतरी याला पायबंद होणे आणि याला निश्चित आणि त्याला कुठेतरी खीळ बसणं फार आवश्यक असेल, कारण अशा पद्धतीनं लहान मुलांच्या जीवाशी खेळ होणं पोषण आहाराच्या माध्यमातून हे फार संतापजनक आणि तितकंच गंभीर सुद्धा आहे। जितेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात। नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय, पोषण आहारामध्ये मृत पक्षी आढळलाय आणि हा पक्षी चिमणी असल्याचं नंतर उघडकीस आलंय। पारशिवनी घाटवहार या सगळ्याच्या या ठिकाणची ही घटना आहे असं समजतंय आणि जो पोषण आहार पुरवठादार आहे त्याच्यावर या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली गेलेली आहे। घाटरोहना गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि या संदर्भातलं जे निवेदन आहे तक्रार करणारं ते सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलंय असं समजतंय। काँग्रेसचे विकास ठाकरे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। विकासजी, सध्या ही धक्कादायक आणि गंभीर बाब आपण बघतोय की अशा पद्धतीनं पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळलेली आहे, जी लहान मुलं आहेत ज्यांना सरकारकडून हा पुरवठा होतोय पोषण आहाराचा, त्यांच्या थेट जीवाशी खेळ म्हणावा लागेल। एकंदरीतच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि मला असं वाटतं की हे पुरवठादार जे आहे हे सगळे जे सरकारी कामं करणारे शालेय पोषण आहार मध्ये यांना कसंही लहान मुलांच्या जीवांशी घेऊन निकृष्ट दर्जाचं त्यांना पुरवठा करायचा ते पुरवठा करून निष्काळजीपणे, म्हणजे कधी त्याच्यात चिमणी राहू शकते, कधी त्याच्यात लोखंडाचे खिळे मिळतात, तर अशा पद्धतीचं जे आहे आणि मला वाटतं शासन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही। मला वाटतं एकदा त्याला कंत्राट मिळाला की त्याला कसंही काम करून बिल उचलायची मुभा जणू काही शासनाने दिली आहे म्हणणंच हे काम होत आहे। जर शासनाच्या अधिकाऱ्यांचं याच्यावर लक्ष असतं तर मला वाटतं की होत नाही। तर आता यासाठी जबाबदार कोणाही जबाबदारी निश्चित करावी लागेल की कोणते अधिकारी आहे त्यांनी हे पाहायला पाहिजे होतं
किंवा हा पुरवठादार कोण आहे, जी. या पुरवठादारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. जो अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांचं याच्यात दुर्लक्ष झालं असेल त्यांना निलंबित केले पाहिजे. असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे आणि मला वाटते याची सखोल चौकशी होऊन पुरवठादाराला तर निलंबित केलंच पाहिजे. आणि ते निलंबित नाही केलं तर हे पुरवठादार संपूर्ण राज्यामध्ये असंच निष्कृष्ट दर्जाचं जेवण या मुलांना देईल आणि त्यांच्या जीवाची खेळ खेळतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे असं मला वाटतं. विकासजी, आज अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. या कामकाजादरम्यान काँग्रेसकडून हा मुद्दा उपस्थित होणार का मग आज? बिलकुल वेळ मिळाल तेव्हा हा मुद्दा उचलण्यात येईल आमच्याकडून. जी, विकासजी धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. पोषण आहार पुरवठादार जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या सगळ्या संतप्त प्रकारानंतर ग्रामस्थांकडून, घाटरोहना ग्रामस्थांकडून गेलेली आहे. आता जर निवेदन थेट दिलं गेलेलं असेल जिल्हा परिषद सीईओंकडे, तर मग त्याची कशा पद्धतीने दखल घेतली जाते आणि अशा गोष्टी पुन्हा संपूर्ण राज्यभरात घडूच नयेत याच्यासाठी काय काळजी घेतली जाते हे आगामी काळात पाहणं फार महत्त्वाचं असेल. ही दृश्य सध्या आपण बघतोय. पोषण आहारामध्ये जी मृत चिमणी आढळली ती या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय लाल रंगाच्या चौकटीत. तर दुसरीकडची जी दृश्य आहेत आपल्याला गोल्यामध्ये ही चिमणी आढळलेली आहे. प्रत्यक्ष जेव्हा हे सीलबंद पॅकेट उघडलं गेलं त्याच्यामध्ये जेव्हा ती चिमणी आढळली तेव्हाचा फोटो दुसरीकडे आपण बघतोय.